भवन धंतोली नागपूर इथे आज आम्ही सर्व अभियोग्यताधारक जमलेलो आहोत। माननीय संदीप कांबळे सर, अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने येत्या 8 डिसेंबर 2025 पासून धंतोलीला यशवंत स्टेडियम येथे बेमुदत आंदोलन स्वीकारलेलं आहे किंवा सुरू होणार आहे। त्याकरिता आज आपण नागपूर इथे एक अभियोग्यताधारकाची आढावा बैठक आज घेतली व आढावा बैठक घेतल्यानंतर आम्हाला जे मुद्दे दिलेले होते, जे आमच्या हितासाठी होते, शिक्षक भरती 2025 च्या हिताचे जे मुद्दे आहेत व जे 2022-23 मध्ये जे शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या, ज्या त्रुट्या होत्या त्या दुरुस्त करणे व नवीन शिक्षक भरती 2025 कशा पद्धतीने घ्यावी असे आम्ही महाराष्ट्र शासनाला सूचित करण्यासाठी ग्रामपंचायत, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार साहेब या सर्वांपर्यंत आम्ही निवेदन पोहोचविले होते। त्यामध्ये त्या निवेदनमध्ये अशी मागणी आम्ही केलेली होती संघटनेच्या वतीने की शिक्षक भरती जी आहे, ज्या त्रुट्या 2022-23 मध्ये झाल्या होत्या शिक्षक भरतीच्या, त्या त्रुट्या यंदा होऊ नये व त्यासोबतच या शिक्षक भरतीमध्ये परीक्षा झाली होती मे-जून मध्ये 2025 ला व निकाल लागला होता ऑगस्ट मध्ये। 75 दिवसाचा कालावधी लागला होता निकाल लागण्यासाठी। त्यानंतर अजून सप्टेंबर महिन्यामध्ये फेर निकाल लावण्यात आला। तर अशा पद्धतीने आपल्या सोबत महाराष्ट्र शासन म्हणा किंवा परीक्षा परिषद म्हणा एक प्रकारचं आपल्या सोबत एक अन्याय करत आहे। कारण वेळेवर निकाल न लावणे, IBPS ने परीक्षा वेळेवर घेतली मात्र निकाल लावण्यामध्ये एवढा कालावधी लागला। त्यानंतर आता 6 महिने लोटले परीक्षा होऊन, पण अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं नाहीये, म्हणजे शिक्षक भरतीचा शुभारंभ 2025 चा झालेला नाहीये। त्यामुळे सर्व अभियोग्यताधारक संभ्रमात आहे व नेमकं शिक्षक भरती 2025 ची दिशा कुठे चालली आहे आणि कधी याचा शुभारंभ होईल व किती प्रमाणात जागा येईल याचा आकडा सुद्धा आतापर्यंत ना शिक्षण मंत्री ना मुख्यमंत्री यांनी दिलेला। म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा घेण्यामध्ये घाई करतात घेण्यामध्ये आणि निकाल लावण्यामध्ये उशीर करतात। निकाल लागल्यानंतर आता समोरची प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा उशीर करत आहे। उशीर करा, पण परीक्षा घेतलेली आहे तर त्याचा निकाल लावल्यावर त्याची रीतसर योग्यरित्या शिक्षक भरती झाली पाहिजे। आणि जेवढे रिक्त पदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, समाज कल्याण, आदिवासी विकास विभाग, आश्रमशाळा व कटक मंडळ, त्यासोबतच अल्पसंख्याक शाळांमध्ये सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत भरती घेण्यात यावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे व जो गैरप्रकार होतो शिक्षक भरतीमध्ये त्याला सुद्धा आळा बसला पाहिजे। माननीय विनोद तावडे साहेब ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यावेळेस पवित्र पोर्टल नावाचं पवित्र कार्य त्यांच्या हातातून सुरू झालं 2017 मध्ये, पण त्यानंतर 3,500 ते 4,500 भरती पहिल्या टप्प्यामध्ये झाली 2017 मध्ये। त्यानंतर 2022-23 मध्ये जवळपास 30,000 एवढी शिक्षक भरती झालेली आहे, पण शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांनी आकडा 50,000च्या पुढे सांगितला होता, पण झाली प्रत्यक्षात फक्त 30,000 शिक्षक भरती। तर यावेळेस ते मागचे अनुशेष जे 20,000 त्यांच्या तोंडातून निघालेले जो शब्द होता, जे 20,000 शिक्षकाचा आकडा जो राहिलेला आहे तो व सोबतच या 3 वर्षामध्ये झालेले रिक्त पदे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग ते प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो, 1ली ते 12वी पर्यंत, हे सर्व पदे रीतसर आली पाहिजे। जेवढे रिक्त पदे आम्हाला RTI मध्ये दिसलेली आहे किंवा देत आहेत तेवढेच पदे पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2025 मध्ये आली पाहिजे। त्यामध्ये कमी झालं नाही पाहिजे पदामध्ये, कारण पदे जेवढी दाखवली असेल आणि तेवढी जाहिराती जर पवित्र पोर्टल मध्ये आली नाही तर त्यासाठी पण आम्ही आंदोलन पुकारू। सध्या सगळ्यात मोठा फोकस आमचा हा आहे की हिवाळी अधिवेशन मध्ये 8 तारखेपासून बेमुदत आंदोलन युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या मार्फत होत आहे
व त्यामधील काही प्रमुख मुद्दे आहेत, त्या प्रमुख मुद्द्यावर आपण हे आंदोलन लढवणार आहोत. जे भावी शिक्षकाच्या हिताचे मुद्दे आहे, त्यांच्या भवितव्याचे मुद्दे आहे, त्यावर आपले हे शिक्षक भरती झाली पाहिजे. नुकताच थोड्या वेळातच 5:45 वाजता आमची पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही हे मुद्दे मांडणार आहोत. तेव्हा सुद्धा लाईव्ह येऊ. तोपर्यंत तुम्ही या चॅनलवर जे अभियोग्यताधारक जोडलेले आहेत त्यांनी हा चॅनल जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. कारण पत्रकार परिषद प्रत्येकाने बघावी अशी आमची इच्छा आहे. पुढील माहिती जे निवेदनामध्ये मुख्य मुद्दे आहे त्याबद्दल थोडक्यामध्ये अर्चना चव्हाण मॅडम नागपूर येथील आहे ते सांगणार आहेत. पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार कंत्राट शिक्षकाऐवजी कायम जिल्हा परिषदेच्या 100% रिक्त शिक्षकांच्या 1 ते 8वी विशेषतः 8वी ते 10वी व 11वी ते 12वी जागा भरण्यात याव्या. त्याचबरोबर समूह शाळा योजना बंद करून वस्ती, तांडे, पाडे, आदिवासी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून द्यावी. समूह शाळा ही योजना कायमस्वरूपी बंद करावी हीच आमची मुख्य मागणी आहे. एक भरती एक पद एक बिंदू प्रक्रिया राबवून शिक्षक भरती करावी, म्हणजे संस्था चालक करत असलेल्या आरोपाला न्याय मिळेल आणि संस्थेला कायम शिक्षक मिळतील. एकच उमेदवार पुन्हा पुन्हा निवडला जाणार नाही. एकदा निवडला की त्याला पवित्र पोर्टल मधून बाद करण्यात यावे. आश्रमशाळेतील समाज कल्याण व अल्पसंख्याक शाळा शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल करून भरण्यात यावी. नवीन संच मान्यता धोरणानुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षकेऐवजी पवित्र पोर्टल मधून डीएड व पीएड पात्र उमेदवारांमधून कायम शिक्षक घेण्यात यावे. का कंत्राटी शिक्षक करावे आणि सेवानिवृत्त शिक्षक घ्यावे? जेव्हा तुम्ही टीईटी, सीटीईटी, टेट एक्झाम घेऊन जे आम्ही शिकलेलो आहे, आमच्याकडे डिग्री आहे, आमच्याकडे क्वालिफिकेशन आहे, तरी सुद्धा कंत्राटी शिक्षक भरती आणि सेवानिवृत्त शिक्षक का पाहिजे आहे? त्याऐवजी तुम्ही पवित्र पोर्टल थ्रू जे डीएड बीएड धारक आहे त्यांना परमनंट नोकरी द्या हीच आमची मागणी. माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या सिव्हिल अपील नंबर 1385/0225 व अन्य याचिकेवरील अंतिम निर्णयानुसार सर्व निर्देशांची कठोर अंमलबजावणी करावी. पवित्र पोर्टल मधून शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, समांतर आरक्षण ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहत असल्यामुळे या सर्व जागा त्वरित रूपांतरित करून विलंब न करता प्रतीक्षा यादी जाहीर करावी. टेट 2025 चा निकाल जाहीर झाल्यानंतर लक्षात आले की एकच उमेदवार 2 वेळा किंवा परीक्षा दिला असा उमेदवार बाद करण्यात यावे. कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, संगणक प्रवर्गातील विशेष शिक्षकांची भरती पूर्ण क्षमतेने करावी. रिक्त जागांची जाहिराती आरक्षणाच्या टक्केवारीनुसार न देता सर्वच प्रवर्गाचे मागील 100% अनुवेश करून भरती प्रक्रिया राबवावी. शिक्षण सेवकांना कोणताही विमा, सेवा संरक्षण, अनुकंपा सुविधा नसल्याने तूटपुंजा मानधनात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्याचे मानधन 16,000 वरून 20,000 करण्यात यावे. 40,000 करण्यात यावे. वरील मागण्या मुलांच्या हिताच्या असून प्रशासन सरकार नक्कीच या मागण्या पूर्ण करून स्टेट 3 मधील भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक व जलद गतीने पूर्ण करतील अशी आमची अभियोग्यताधारकांची मागणी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. बघा, आज जे आपली पत्रकार परिषद होणार आहे 5:45